दुसरं आपण पाहतोय की तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीत गुलाब भाऊ आपल्या विरोधात होते, त्यांनी मात्र तीव्र भूमिका घेतलेली पाहायला मिळते. तुमच्या विरोधात त्यांचे आक्रमक पवित्र आहे. आपण घोटाळे केले, लफडे केले, ते लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षात तुम्ही गेल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. असं आहे, ते फार अतिशय अतिशय टोकाची भाषा बोलत आहे. त्यांनी मंत्री आपण आहोत, सत्ताधारी पक्षामध्ये आहोत, पैसा असेल, संपत्ती असेल, सगळं काही आहे, पण बोलताना जरा भान ठेवलं पाहिजे. आणि मी कोणते लफडे केले, कोणते भ्रष्टाचार केला, काही दिवसामध्ये समोर येणार आहे. त्याचे अजून कुठे ते सिद्ध झालेलं नाही आहे, कुठे त्याचे संबंध आलेले नाही माहिती समोर. आणि आपण कुठून चुटून काहीतरी भाषा बोलतो. मी अनेकदा बोललो की आज शांत राहतील, उद्या राहतील, आज थांबतील, परंतु चाललेलं आहे. मी याचा खुलासा हा नंतर अजून खूप दिवसांनी देणार आहे. या संदर्भामध्ये सविस्तर बोलणार आहे. मी पत्रकार मंडळींना पण बोललो मागच्या कालावधीमध्ये. मला त्यांना एकच सांगायचं आहे की तोल जाऊ देऊ नका आणि व्यवस्थित बोला. 100 गुन्हे तुमचे उघडकीस आणले जातील गुलाब भाऊ म्हणतायत आणि अजितदादा पस्तावतील तुम्हाला घेतल्यामुळे. काळ ठरवेल ना, काळ ठरवेल. अरे गुलाबराव देवकर हे व्यक्तिमत्व असं आहे, हे जनतेला माहिती आहे. मग त्यांच्याकडे पण काय टपरीवरून आपण कुठे गेलो त्याने ते काही लोकांना कळत नाही का? जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे. इथे काय मत आहे असं वाटतं तुम्हाला? काय तर ते त्यांना कोणत्या अँगलने बोलता, काय त्रास आहे त्यांनाच माहिती. मी काय बोलणार त्याच्यावर? आता जुळवून घ्यावं लागणार आहे तुम्हाला. माझी भूमिका कायम सॉफ्ट असते. मी जुळवून घेण्याचा विषय नाही. आता युतीमध्ये आलो तर युती धर्म जो असेल त्या पद्धतीने आम्हाला काम करावं लागेल. आता ते कोणत्या पद्धतीने वागतात तो त्यांचा विषय आहे. आप्पासाहेब, शेवटचा प्रश्न. तुमच्यावर आरोप प्रत्यारोप चालले. तुम्ही सांगितलं की माझी भूमिका कायम सॉफ्ट राहिली. आता तुमच्या चौकशीसाठी पथक आहे. आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्या संदर्भात तुम्ही अजितदादांशी काही बोलणार आहात? असं आहे, मी बोलण्याच्या अगोदर मला एक खात्री आहे की मी चुकीचं काम केलेलं नाही, तर त्याच्यामध्ये काही अडचण येण्याचं काही कारण नाही आहे. बँकेचं कर्ज हे नियमानुसार घेतलेलं आहे. त्यांनी म्हटलं की याचा वापर इलेक्शनमध्ये पैशाचा केला, अजिबात नाही आहे. त्यांनी सगळं त्यावेळेला उचल किती केलेली आहे, कधी केलेली आहे, खर्च कुठे झालेला आहे, त्यांनी शहानिशा करावी, समजून जाईल. विनाकारण चुकीचे आरोप करायचे, लोकांमध्ये बदनामी करायची, माझी बदनामी करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. आणि त्याच पद्धतीने ते रोज बरबडत आहेत. ही भूमिका जबाबदार मंत्र्याला शोभत नाही असं मला म्हणायचं आहे. आणि त्याच्याने मी काही बदनाम होणार नाही आहे. गुलाबराव देवकरची इमेज ही जनतेला माहिती आहे. आम्ही पण काही नवीन राजकारणामध्ये नाही आहेत. इतक्या वर्षापासून निवडणुका लढतो आहे, लोकांमध्ये संपर्क करतो आहे, लोकांमध्ये राहत असतो. जनतेला माहिती आहे कोण काय आहे. ते कोणी एखाद्याने बदनामी करण्याचा प्रयत्न केला म्हणून होत नसते. आणि चुकीचे आरोप करणे त्यांनी मेहरबानी करून थांबवावं असं मला वाटतं आहे.